फिरलेलो होतो पण इकडे ना आवाज आला म्हणून आम्ही सगळेजण उठलो. उठल्यानंतर एवढा बाहेर आलो तर 20 एक पोरं आहे ना डायरेक्ट दगडफेक करत होते. त्याच्यानंतर इकडे आमच्याला बांबू बांधलेला होता, त्यांनी तो पाडला. काही जण तिकडे पळून गेले, त्यांच्या हातात तलवारी होत्या. त्याच्यानंतर परत थोडा टाइमाने अर्ध्या तास 10-15 मिनिटांनी तिकडे गेले ते, पण तिकडून अजून 30-40 पोरं आले. 30-40 पोरं आल्यानंतर थोडे पुढे गेले, तिकडं गाड्या फोडल्या त्यांनी. परत इकडं कल्ला केला, आवाज द्यायचे. परत पुढे येऊन अजून 2-4 गाड्या फोडल्या. जणी होते, पळाले होते, बांबूचा असं ओढत होते. आम्ही तर काय उठून पळालो बाहेर, साऱ्या झोपेल होतो. तुमच्याकडे काही दगडफेक केली का? हा, दगड तिकून दगडफेक केली त्यांनी. किती जण होते काय? मस्त 30-40 जण होते ते, असे पळाले इकून. आणि नंतर तलवारी बिलवारी घेऊन मग आले, तलवारी गाड्या बिलवारी घेऊन आले, तिकून आले. मग ते मागून पहिले मिटून गेलं, परत आले ते गाड्या घेऊन आले, तलवारी घेऊन. गाडी वगैरे फोडलेली त्यांनी, काचा वगैरे फोडलेले आमच्यावाल्या. दगड वगैरे फेक केलेली, भट्टीवरचे सगळे दगड उचलून गाडीला, आमच्या मोटरसायकलीला पण लागलेले. आमचे बाबा बाहेर झोपलेले होते, बाबांना पण लागलेले.